बीड हत्या प्रकरणामध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत होता। ते आरोपी आता पुण्यात सापडलेले आहे आणि या संदर्भात आता सगळी माहिती गोळा करण्याचं काम एसआयटी तर्फे सुरू आहे। दरम्यान या सुनावणीच्या वेळी एसआयटीनं खंत बोलून दाखवलेली आहे। या संदर्भातली सगळी माहिती वृत्तपत्रात लीक होत होती असं यावेळी गुजर म्हणालेले आहेत। एकूणच या प्रकरणामध्ये खरं तर विरोधकांकडून दबाव टाकला जातोय। पोलिसांनी लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी होतीये। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खरं तर देशमुख कुटुंबियांची आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमका निर्णय होतो, कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, काय सांगाल, कोर्टात नेमका काय युक्तिवाद झालाय, काय एसआयटीची भूमिका या संदर्भात राहिली आहे? मोहिनी, खरं पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 25 दिवस झालेले आहेत आणि 25 दिवसामध्ये आज पहिल्यांदाच कुठेतरी बीड पोलीस असेल, एसआयटी असेल आणि सीआयडी असेल यांना यश मिळालेलं आहे। पुण्यामधून 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केलेली आहे। त्यांना आता कोर्टातच दाखल केलेलं आहे। सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सीआयडीचे डीवायएसपी जे आहेत ते पण या ठिकाणी आहेत, सरकारी वकील आहेत आणि सर्व जे आहे सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सिद्धार्थ सोनावणे जो आहे तो त्या प्रकरणावरती सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। सिद्धार्थ सोनावणे हा मसाजोगचा रहिवासी आहे आणि सुरुवातीला सिद्धार्थ याने सुदर्शन भुले याच्यासोबत त्याची मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि सिद्धार्थ याने परिपूर्ण जो लोकेशन आहे संतोष देशमुख यांनी हे कुठं जातात, कसे येतात, हे सगळी माहिती जी आहे सिद्धार्थने या सगळ्यांना पुरवली आहे। त्यानंतर त्याचं अपहरण झालं, हत्या झाली। आता असा हत्याचा कट करत नाही, हे गुन्हेगारी स्वरूपात आहे। या कलमाखाली त्याला सध्या तरी आरोपी बनवण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर 25 दिवसानंतर मुख्य आरोपी सापडल्यामुळे एक प्रकारे कोर्टामध्ये जे आहे ते सध्या तो बहस सुरू आहे। आरोपी नेमकं कुठून सापडले, कशा पद्धतीने कुठल्या अवस्थेत होते, त्यांच्या पाठीमागे कोण आहे आणि तिसरीकडे म्हणजे आता एकूण 3 आरोपी आहेत, एक आरोपी जो आहे तो सध्या बाहेर आहे। 3ही आरोपीवरती आता सध्या सुनावणी सुरू आहे। कदाचित सीआयडी कडनं 15 दिवसाची यांना देखील पोलीस कोठडी मागण्याचा त्यांचा प्रयास आहे। महेंद्र, या ठिकाणी असं